नमस्कार. आपल्या सर्वांचा लाडका मित्र, आवाजाचा बादशाह रत्नाकर आवसेकर. सर्वप्रथम माझ्या सर्व चॅनल प्रेमींना मी धन्यवाद देऊ इच्छितो की जेमतेम 8 दिवसापासून सुरू केलेला हा कार्यक्रम अत्यंत आपण लोकप्रिय करत आहात. सबस्क्राईब करतायत, लाईक करतायत, शेअर करतायत, त्याबद्दल आपल्या सर्वांना दंडवत घालतो. पण खरं सांगू, आज पेपरमध्ये मी बातमी वाचली की लातूरला रोजगार मेळावा झाला, कालच झाला. आणि हे सर्व महायुतीचे नेते आहेत. खरं म्हणजे आज सध्या सर्वात जास्त वाईट परिस्थिती कुणाची असेल तर तरुणांची आहे. प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढती आहे. आज मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेले, MBA झालेले. आता मी पुण्यात काही ठिकाणी कधी हॉटेलमध्ये गेलो तर ते वेटर सांगतात की साहेब मी लातूर जिल्ह्यातला आहे, मी उदगीरचा आहे, मी अमुक गावचा आहे, मी तमुकचा आहे, सध्या काय करतोस? तर तो मुलगा सांगतो मी तर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलो पुण्यामध्ये. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलेली मुलं पुण्यासारख्या शहरामध्ये बिल्डिंगच्या कामावर, सेंटरिंगच्या कामावर बेरोजगार असून त्या ठिकाणी रोजगारासारखं काम करतात. हे मी माझ्या डोळ्यानं पाहतो आहे. अत्यंत विदारक चित्र आहे हे रोजगाराचं. मोदी सरकारने तर सांगितलं की आम्ही निवडून आल्यानंतर दरवर्षी कोट्यावधी तरुणांना रोजगार देऊया. कोट्यावधी तरुणांना जर रोजगार मिळाला असता तर लातूरात काल रोजगार मेळावा घ्यायची गरज पडली नसती. आज अत्यंत वाईट परिस्थिती आहे. दामकरी काम आहे. पैसे दिल्याशिवाय कुठेही नोकरी लागत नाही असं लोक म्हणतात. एवढ्या वाईट परिस्थितीमधून हे माझे इथले सगळे राजकीय लोकांना मी फार जवळून ओळखतो आणि ते आमचे मित्र आहेत सर्व. मग आमचे संजय बनसोडे असतील मंत्री, रमेश कराडासाहेब असतील, अभिमन्यू पवारसाहेब असतील, संभाजीराव पाटील नेकर असतील, ही सगळी मंडळी अत्यंत माझे चांगले मित्र आहेत. फक्त मी हेडिंग असं दिलेलं आहे, रोजगार मेळावा देणार की पाणी पुसणार, का कार्यकर्त्यांची सोय लावणार. यामध्ये मला असं कधीही म्हणायचं नाही की तुमची कार्यकर्ती भ्रष्टाचार करतात किंवा तुम्ही भ्रष्टाचार करतात, असं मी कदापिही म्हणणार नाही. कारण मला पूर्णपणे खात्री आहे की आपण सर्वजण अत्यंत प्रामाणिक आहात, अत्यंत हुशार आहात आणि अत्यंत मेहनतीनं चिकाटीनं आपण पुढे गेलेला आहात. त्यामुळं निश्चितच मला पूर्णपणे खात्री आहे. आता लोकांनी प्रश्न मला विचारले, का हो म्हणे रोजगार मेळावा आहे, 7,000 लोकांना रोजगार देणार, काय निवडणुकीची सोय लावताय का काय? म्हणजे कार्यकर्त्यांना मिळकतीसाठी काही रोजगाराचं साधन निर्माण करतात का, अशी शंका आता नागरिकांच्या मनामध्ये यायला लागलेली आहे. कारण आजकाल काय झालेलं आहे, सहसा एवढं स्पष्ट आणि एवढं वाईट व्हायची कोणाची इच्छा नाही आहे. कारण मला तर असं वाटतं की जर एक समजा 200 लोकांना बिना पैशाची नोकरी मिळाली, बिना भ्रष्टाचार करता जर त्यांना रोजगार मिळाला, तर हे माझ्या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश आहे. आणि कार्यकर्त्यांना बनसोडे साहेब, संभाजीरावजी, रमेश अप्पाजी आणि अभिमन्यू साहेब, आपण सर्वांनी कार्यकर्त्यांना तंबी द्यायची आहे. कार्यकर्त्यांना आपण स्पष्टपणे सांगायचं आहे की या रोजगार मेळाव्यातून जेवढ्या काही कंपन्या इथं येतील लातूरमध्ये, लातूर जिल्ह्यातल्या स्थानिक तरुणांना रोजगार दिला पाहिजे. एकाही तरुणांकडून आपण भ्रष्टाचार करायचा नाही, अशी तंबी आपण आपल्या कार्यकर्त्यांना द्यावी, तरच हा रोजगार मेळावा यशस्वी होणार आहे. नाहीतर अत्यंत कार्यकर्त्याचा विचार, मी काय कुणाची तक्रार नाही करणार, पण वाईट परिस्थिती आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे. माझं एकच म्हणणं आहे की संजय बनसोडे साहेब आता मंत्री झालेले आहात, आपले दिवस आठवा,
प्रदीप राठीकड एक सेकंड हँड लुना घेऊन आपण येत होतात. तुमच्या लुनात अर्ध पेट्रोल मी भरत होतो आणि आपण वेड्यासारखं त्या राठीच्या मागं फिरायचं, भाऊ मला नेता करा, भाऊ मला नेता करा, भाऊ मला नेता करा. तुम्ही नेते झालात, आम्ही बसलो कलाकारी करत. पण तुम्हाला खरं सांगतो बनसोडे साहेब, तुम्ही सुद्धा तुमच्या गरिबीची जाणीव ठेवा आणि सर्व तुमच्या कार्यकर्त्यांना तंबी देऊन टाका की कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्यातून मिळणाऱ्या रोजगार, ज्यांना काही रोजगार मिळतात तो पैसे कोणी खायचे नाहीत. कारण आधीच बेरोजगार तरुण आहेत, ते बिचारे आईचं मंगळसूत्र विकतील, शेती विकतील, घरं गहाण टाकतील, काय काय नाही ते करतील. तुमच्या कार्यकर्त्यांना पैसे आणून देतील की आम्हाला नोकरी द्या बाबा, काही करा, माझ्या लेकराला नोकरी लावा, पाया पडतील तुमच्या. पण तुम्ही कार्यकर्त्यांना सांगायचं, सगळ्या चारही नेत्यांनी, महायुतीच्या सर्व नेत्यांनी सांगायचं की कोणीही ह्याच्यात भ्रष्टाचार करायचा नाही. खऱ्या अर्थानं आपल्याला रोजगार मेळावा जर यशस्वी करायचा असेल तर भ्रष्टाचार मुक्त रोजगार मेळावा झाला पाहिजे. अहो खरं म्हणजे ना, ही कल्पना मागं एकदा विलासरावजींनी मला बोलून दाखवली होती की आपल्याला लवकरच सुरू करायचं. पण नंतर ते झाले मुख्यमंत्री, पुन्हा त्यांनाही वेळ मिळाला नाही आणि आम्ही कोणी त्यांना आठवण करू नये. खरं तर मी तुम्हाला सांगतो, हे रोजगार मेळाव्याची फार गरज आहे लातूरला. मी कित्येकाजवळ ही गोष्ट बोलून दाखवलेली आहे. आणि रोजगार मेळावा या महाराष्ट्रात करणारा एकच आमदार मी पाहिलेला आहे, वसई विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर साहेब. कारण सातत्यानं प्रचाराला मी त्या भागात जात असतो, त्यांच्या प्रचार यंत्रणेचं बरंचसं काम आपल्याकडे असतं आणि मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे. तिथं आपल्या कितीतरी वर्षानंतर लातूरला हा मेळावा भरतो आहे, पण वसई विरारला हितेंद्र ठाकूर साहेब दर 6 महिन्याला एक रोजगार मेळावा घेतातच. तिथल्या स्थानिक ठाणे जिल्ह्यातल्या वसई विरारच्या तरुणांना रोजगार देण्याचं काम लोकनेता हितेंद्र ठाकूर करतात. तेव्हा ते लोकनेता झालेले आहेत. सगळ्यात मोठं काम जर त्यांचं असतं तर रोजगार. आता एके दिवशी आम्ही गप्पा मारत बसलो होतो, मी हितेंद्र ठाकूर. माझ्यासमोर त्या ठिकाणचे 200 ड्रायव्हर, त्यांचं एक शिष्टमंडळ आमच्या हितेंद्र ठाकूर साहेबाला भेटायला आलो. त्या शिष्टमंडळानं सांगितलं की आमदार साहेब, आमची नोकरी जाणारे आणि ओला का उबेर असं कुठली ती कंपनी आहे, त्या कंपनीतून आम्ही आता आमची ती बंद व्हायला लागली आणि आम्ही आता 200 ड्रायव्हर बेरोजगार व्हायला लागलो. 200 ड्रायव्हर बेरोजगार. हितेंद्र ठाकूर साहेबांनी ऐकून घेतलं आणि त्यांना विचारलं, ठीक आहे मग आता काय करायचं म्हणता तुम्ही? मग त्यांनी म्हणले, साहेब आम्हाला काहीतरी रोजगाराची सोय करा. हो तुम्हाला काय सांगायचं, याला म्हणतात आमदार, याला म्हणतात नेता. हितेंद्र ठाकूर साहेबांनी पटकन फोन कुणाला लावला मला माहीत नाही, मारुती कंपनीला त्यांनी फोन लावला आणि सांगितलं, मला 1 दिवसाच्या आत 200 डिझायर गाड्यांची सोय करा. एक कंपन्यांना आपल्याला 200 लोकांना रोजगार द्यायचा, त्या ठिकाणी टॅक्सीच्या रूपाने त्या रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. ते कसं करायचं मला माहीत नाही. या 200 लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. एका दिवसात त्यांनी नाही, एका मिनिटात त्या 200 लोकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवला. याला म्हणतात लोकनेता. मी डोळ्यानं बघितले हो. आणि खरं सांगतो, खरं तर अमित देशमुख साहेब इतक्या जवळ आहेत आमदार साहेब, त्यांच्या एवढे ओळखीचे आहेत, त्यांचे घराचे संबंध, घरगुती संबंध आहेत. त्यांचे मित्र विलासराव आणि हितेंद्र ठाकूर फार जवळचे मित्र होते. कारण कित्येक वेळा विलासरावजी जेवण करण्यासाठी ठाण्याला वसई विरारला जात असत. तसं अमित देशमुख साहेबाला का सुचलं नाही की रातोरात रोजगार मेळावा घ्यावा? फक्त 10 साखर कारखाने स्वतःचे राहिले, फक्त तुमची बेरोजगारी हटली हो, सर्वसामान्य माणसाची कुठं हटते? शेतकऱ्यांचं कल्याण होतं आहे. आता कुणाचा ऊस कधी जातो हा फार मोठा प्रश्न आहे आणि कशा पद्धतीनं ते मॅनेजमेंट चालतं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. पण अत्यंत वाईट परिस्थिती. खरं तर अमित देशमुख साहेब, अमित देशमुख साहेबांचं एवढं वजन आहे, त्यांनी जर फोन लावला तर 100 कंपन्या लातूरमध्ये येऊन आपला तंबू ठोकून इथल्या 10,000 बेरोजगार तरुणांना रोजगार देऊ शकतात. एवढी ताकद या देशमुख परिवारात आणि अमित देशमुखमध्ये आहे. हे त्यांना का नाही सुचलं? कारण त्यांना वेळच मिळत नाही. व त्यांच्याच एवढ्या कंपन्या आहेत, ते एक कंपनीची मीटिंग घेता तेच त्रासून जातात. कारण एवढा मोठा व्याप तरी वाढवून ठेवलेला आहे, त्याच्यात त्यांचा तरी काय दोष आहे?
पण आता हे जे आता हे सध्या युतीचे नेते पुढे आलेले आहेत, बेरोजगार बेरोजगार मेळावा बेरोजगार मेळावा. मला 10 लोकांनी विचारलं का हो, म्हणले नोकरी देण्यासाठी कोणाला पैसे द्यावे लागतील. मी म्हणलं हे सर्व नेते स्वच्छ चारित्र्य संपन्न निष्कलंक आहेत, एकावरही भ्रष्टाचाराचा डाग नाही आहे. त्यामुळे ती शंका तुम्ही मनामध्ये आणू नका आणि मला हा प्रश्न तुम्ही विचारू नका. पण एवढं मी सांगू शकतो म्हणलं की कार्यकर्त्यांच्या बाबतीत ते कार्यकर्त्यांना तंबी मात्र जरूर देऊ शकतात की या रोजगार मेळाव्यातून कंपनीत ज्यांना ज्यांना रोजगार मिळणार आहे या ठिकाणी भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. कारण बरेचसे कार्यकर्ते एवढे आनंदानं हुरळून गेलेले आहेत की त्यांना वाटायले 7,000 नोकऱ्या, 16,000 अर्ज आत्तापर्यंत आले, अजून कितीतरी हजारो लाखो येणार. मग काय आता सध्या चहापेक्षा किटली गरम आहे. हो, जसं मंत्र्यापेक्षा पिये गरम असतो बघा. कधी मंत्र्याला भेटायला जावा तुम्ही आमदारला भेटायला जावा. मी 2 नावं नाही सांगणार कोणाचे, पण मी अनुभव घेतलेला आहे. चहापेक्षा किटली गरम. ते आमदार साहेब बिचारा आलेला नमस्कार करतो, काय चाललं औषध साहेब बोलतो, आणि हा पिये म्हणतो बसा तिला नीट बसा. अरे काय असंच आहे बाबा, ह्याला तर म्हणतात राजकारण. आणि म्हणूनच मी जे करतो हे सगळं विडंबन, राजकारणाच्या आईचा घो असा कार्यक्रम मी आता सुरू करतो आहे. माझा होतं चालूच आहे. एक लवकरच माझी शॉर्ट फिल्म येते आपल्या मोबाईलवर, अगदी मोफत फिल्म आहे, ती पहा तुम्ही, अवश्य पहा. आता विषय आपला हा आहे की रोजगार. तर माझं ह्या लातूर जिल्ह्यातल्या रमेशप्पा कराड साहेब आहेत, त्यांचे प्रचंड मोठं नेटवर्क आहे. अहो मी तर म्हणतो ही फक्त तुम्ही निवडणूक आली कीच घेताय का, एरवी का नाही घेत. आत्ता इथून 1-1.5 वर्ष निवडणुकीचं वर्ष आहेत म्हणून हा मेळावा होतोय का. आजपर्यंत आम्हाला आठवत नाही माझ्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये की लातूरला असा का मोठा टाऊन हॉलला रोजगार भरला आहे आणि त्या ठिकाणी शेकडो तरुणांना रोजगार मिळाला आहे. ही घटना माझ्या आयुष्यात मला आठवत नाही. म्हणून त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. सगळ्यांना मनापासून अभिनंदन करावं वाटतं की बाबांनो तुम्ही करताय हे खूप चांगलं काम करताय. फक्त एकच काम करा, कार्यकर्त्यांची सोय लावू नका. कारण महानगरपालिका जवळ यायला लागलेल्या आहेत, जिल्हा परिषद जवळ आहेत, पुन्हा पुढच्या टर्मच्या ग्रामपंचायती जवळ आहेत, पुन्हा तुमच्या विधानसभा जवळ आहेत, बरोबर आहे का नाही. तर त्यामुळं या सगळ्यांना तर पैशाची गरज आहे. त्यामुळं आपण कार्यकर्त्यांना तंबी द्यावी असं माझं संजय बनसोडे साहेबांना आव्हान आहे. बनसोडे साहेब आपल्याला पण धन्यवाद देऊ इच्छितो की आपलं, मी तर म्हणतो सध्या महाराष्ट्रात सगळ्यात डेअरिंगबाज, झंझावात आणि कामाची तडप असणारा आमचा मित्र मंत्री म्हणजे संजय बनसोडे साहेब आहेत. आमच्या तोंडात अजूनही एकेरीच विचार येतो कारण ते आमचा बजवळचा मित्र आहे. पण त्यात सर्वांसाठी ते साहेब असल्यामुळे मला नाविलाज असतो माननीय मंत्री साहेब म्हणायची पाळी येते. कारण शेवटी कसं असतं, सगळे भेटावे पण दोस्त भेटू नये, मित्र भेटू नये. कारण आपल्या दोघांच्या सर्वांच्या स्ट्रगल काळामधले आपण मित्र आहेत. फक्त माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की मेळावा अत्यंत सुंदर झालेला आहे, प्रचंड तरुणांचा प्रतिसाद आहे. फक्त याचा उपयोग तुम्ही निवडणुकीपुरता करून घेऊ नका. नाहीतर आता निवडणूक आल्यात, झेंडे लावायला, घोषणा द्यायला, ओरडा करायला, गळ्यात गमजे घालून फिरायला आणि ह्यांचा प्रचार करायला ह्यांना तरुणांची गरज आहे. लक्षात ठेवा तरुणांनो, सावध राहा. तुम्हाला जर कोणी आमिष दाखवत असेल की चल तुझं सिलेक्शन झालं आणि तुला रोजगार, चल प्रचाराला, बिलकुल त्याला म्हणायचं आधी ऑर्डर दाखव मग प्रचाराला येतो. करायला हरकत नाही, आमचं काय म्हणणं नाही, बिलकुल जावा तुम्ही प्रचार करा, पण त्याला म्हणायचं आधी माझी ऑर्डर दाखव आणि मग मी तुझ्याकडे प्रचाराला येतो. हे असं अत्यंत इथली परिस्थिती, तरुण गोंधळलेले आहेत. तरुणांना फक्त एकच सांगतो, या मेळाव्यात आपण कोणालाही 1 रुपयासुद्धा द्यायचा नाही. त्यांनी मेळावा जाहीर करतात, निवडणुकीचा स्टंट करतात, यामधून पक्षाची प्रतिमा मोठी करायचा प्रयत्न करतात आणि हे सर्व राजकीय नेते एका माळ्याचे मणी आहेत. मग हा पक्षाचा आणि त्या पक्षाचा, त्या मला काही बोलायचं, मला एवढं सांगायचं आहे की मी तुम्हाला शपथ देतो या भारत मातेची की आपण कुणीही या रोजगार मेळाव्यातून 1 रुपयाही खायचा नाही. रोजगाराच्या बाबतीत आज अनेक कुशल अकुशल कारागीर, आणि तुम्हाला खरं सांगतो तरुणांनो, आज माझा ग्रामीण भागातला शेतकऱ्याचा पोरगा, तरुण पोरगा आज
40-40, 30-30 वर्ष होत आली त्यांना नोकऱ्या नाहीत. स्पर्धा परीक्षेसाठी लातूरात येतात. काहीही काम करायला ते लोक तयार आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कालच मी एका हॉटेलमध्ये जेवायला गेलतो. त्यानं सांगितले की माझ्याकडं साहेब घरचा एक माणूस आहे फक्त. 4 तरुण UPSCची परीक्षा द्यायला लागलेत. संध्याकाळी माझ्याकडं स्वयंपाक करतात, लोक जेवायला वाढतात. आणि का तर त्यांची परिस्थिती नाही आहे लातूरात राहण्यासारखी. एवढी वाईट परिस्थिती या तरुणांची आहे. म्हणून बाबांनो, माझं सर्वांना एकच विनंती आहे की आपण या राजकीय नेत्यांना, मी खरं सांगतो, मी हा समजा तुम्हाला 7,000 त्यांनी रोजगार द्यायलेत ना, मी 1000च धरतो. तुम्ही दिले 7,000 तर मी पेढे वाटतो. फक्त त्या 7,000 तरुणापैकी 500 तरुणांना जरी मोफत नोकरी लागली तरीही मी म्हणतो माझ्या कार्यक्रमाचं यश आहे. फक्त तरुणांनो, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, माझं कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणताही वैर नाही. सगळ्या पक्षाचे सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे माझे मित्र आहेत आणि सगळ्यांचीच कामं माझ्याकडे होतात. त्यामुळे मलाही कुणाला दुखवायची गरज नाही. कारण बरोबर आहे ना, मी माझं दुकान कशाला बंद करू. मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्वांनी मिळून शपथ घेऊया आणि आपण कार्यकर्त्यांना शपथ द्या की बाबांनो, कमीत कमी या रोजगार मेळाव्यातून कुणाकडूनही चहासुद्धा पिऊ नका. गरिबाला आपण मदत करूया. हीच भावना ठेवून हा मेळावा यशस्वी झालेला आहे. आता फक्त नोकऱ्या कधी मिळतात हा पाहायचं आहे. तर त्या आपण नोकऱ्या द्या. कंपन्यांना इथं बोलवा. बहुतेक 24 तारखेलाच काहीतरी त्यांची इंटरव्ह्यू, चांगली गोष्ट आहे. तिथल्या तिथं त्यांच्या हातामध्ये ऑर्डर द्यायची सोय करा आमदार साहेब तुम्ही. तर त्या खऱ्या अर्थानं, कारण हितेंद्र ठाकूर काय करतात, दिवसभर इंटरव्ह्यू झाली की संध्याकाळी निघताना ऑर्डर हातामध्ये असते त्यांच्या. एवढं सुंदर मेळावा त्या, तसं त्या पत्ते मेळाव्यावर तुम्ही आयोजन करा आणि लातूरचा मेळावा यशस्वी करा. महायुतीच्या सर्व नेत्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि असेच कामं करत राहा. मी बेरोजगार आहे, मला एखादा रोजगार मिळतो का बघा, म्हणजे अशी बडबड करायची पाळी येणार नाही. तर धन्यवाद, आपल्या सर्वांचे आभार. आणि पुनश्च एकदा रमेश अप्पा कराड, संभाजीराव पाटील, संजय बनसोडे आणि अभिमन्यू पवार आपला सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करून आपला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. रोजगार मेळावा यशस्वी व्हावा हीच परमेश्वरचरणी मनोकामना करतो. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी भीती आणि न्यूनगंडांचा पिंजरा. चला चला, आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या मी वक्ता होणारच या भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला प्रवेश घ्या. आमचा पत्ता रत्नाकर औसेकर रेकॉर्डिंग स्टुडिओ, गांधी मार्केट, लातूर. तर रसिक प्रेक्षक हो, जर आपणास माझं चॅनल आवडत असेल, जर माझ्याशी संवाद करावा असं आपणास वाटत असेल, जर मी खरं बोलत असेल आणि जर आपल्याला पटत असेल, तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून रत्नाकर औसेकरांच्या या अभियानाला पाठिंबा जाहीर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.